मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। साहजिकच नुकत्याच झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या वादाबाबत त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी वादाचं खापर मीडियावर फोडलं। मला वाटतं की क्रायसिस हा बराचसा क्रायसिस मीडियाने तयार केला होता। त्यामुळे आता दिल्लीत आपण पाहिलं की काय विशेष काही प्रश्न नव्हता, एक चांगलं कोऑर्डिनेशन असावं असाच प्रश्न होता। तो त्यात काहीच अडचण नाही। कोऑर्डिनेशन पूर्वी होतं ते आणखी औपचारिक करावं अशी मागणी झाली। ते औपचारिक कोऑर्डिनेशन करण्याचं एक महिन्यातून एखादी कोऑर्डिनेशन समितीची बैठक घ्यायचं ठरलेलं आहे। त्यामुळे त्याच्या मुळात मुद्दा हाच होता। त्याला बरंचसं काहीतरी वर्तमानपत्रांनी आणि मीडियाने उचलून धरलं। एनसीबीनं मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याकडे लक्ष वेधल्यावर असं काही झालंच नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। लवकरच दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक होणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। कोऑर्डिनेशन कमिटीची तारीख ही बहुतेक पुढच्या आठवड्याच्या 2-3 तारखेला सोय तिथल्या सर्व नेते मंडळांच्या सर्व सदस्यांच्या सोयीप्रमाणे तारीख ठरेल आणि आपापले जे कोऑर्डिनेशन कमिटीचे सदस्य असतील ते त्यांची बैठक होईल। काँग्रेसच्या नाराज आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आघाडी उघडल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे, पण असं काही घडलंच नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मला हे कोणी सांगितलं, कसं सांगितलं मला माहिती नाही। त्यामध्ये मला प्रदेश अध्यक्षांनी मला सांगितलं की काही आमदारांनी विशिष्ट प्रश्नाबद्दल चर्चा करण्याकरता त्यांना एक पत्र दिलं आहे। ते पत्र त्यांनी मला काल दिलं। त्यामध्ये 13 मुद्दे आहेत, ते विकासाच्या बद्दलचे मुद्दे आहेत। काही त्यामध्ये आणखी एक मुद्दा काही जणांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा असाही त्यात मुद्दा आहे। त्याबद्दल मी विविध ठिकाणी विभागावर बैठका घ्यायला सुरुवात केली, ते मी घेणार आहे। 2014च्या निवडणुकीत नेतृत्व कुणाचं असं विचारलं असता 2014 येऊ द्या तुम्हाला ते समजेल असं खोचक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं। भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे 2014च्या निवडणुकीला अजून 2014 येऊ द्या, त्यामुळे कोण नेतृत्व केलं तुम्हाला कळेल त्यावेळेला। टोल न भरण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलंय, पण कोणी कायदा हातात घेऊ नये असं सांगत मुख्यमंत्र्यांनी टोल भरावाच लागेल असं सांगितलं। टोल वसूल करने के लिए जो निजी कंपनियों को बीओटी के आधार पर जो करार किए गए थे, उस करार के अनुसार वो टोल कलेक्ट कर रहे हैं और इसके में कुछ और सुधार करने की जरूरत है। उसके बारे में जैसे मैंने कहा चर्चा करेंगे, लेकिन कोई भी अगर कानून और व्यवस्था का समय कोई हाथ मिलेगा तो उसको टॉलरेट नहीं किया जाएगा, सख्ती से निपटा जाएगा। आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वय साधण्याची कसरत करताना मुख्यमंत्र्यांना स्वपक्षातील नाराजांचा सामनाही करावा लागणार आहे। महेंद्र मोरे, साम मराठी, मुंबई।